अरे जा जा सरळ रस्त्यानं जा लवकर. हो हो उपकार नाही करून राहिले मायावर. चालले जसे इकडे ते लोक निरा दिमागच खात राहतात विनाकारण. काम नाही धंदे नाही चालले मोठे इकडे. काय झालं? कायले एवढं ओरडून राहिल्या? पाय ना बिचारे घरात तर माझी इज्जतच करत नाही कोणी. घरच्या लोकांना असं वाटते की मी काही काम करत नाही, इथं तिथं बसून गप्पा करते नुसती आणि लोकांना ज्ञान वाटत फिरते. तसं तर मलाही वाटते हो आत्याबाई. आता पहाच तुम्ही मी काय करतो ते. काय करता हो आत्याबाई? पाय ना मी आता काय करतो ते. आता मी एवढं करन एवढी पुढं जाईन माया मांग मांग येत जातील ते. नाम नाम सत्य है. आणि तू पण बाई मी पण काय जिंदगी जगते हो बाई. अवा आत्याबाई जगता कुठं? तुम्ही तर दिवस लोटता. चालली मी पाणी आणते तुमच्यासाठी, तुमचा दिमाग थंड करायला. आई इकडे 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 बाई गुलाबाचं फुल बाई किती मस्त उगवलं. आई ह्या गुलाबाले जर काटे नसते तर हे गुलाब किती लोकांना आवडलं असतं. आई हे कोकिळा काय ना किती सुंदर गाते. खरंच आवाज किती सुंदर आहे ना. जर हे काळी नसती तर हे किती लोकांना आवडली असती, किती सुंदर दिसली असती. बाई माणसात पण कोणाची उणिवा काढण्याची सवय नसती ना तर माणूस पण जगात सर्वात सुंदर झाला असता. no. आत्याबाई शेगावच्या दर्शनाला चाललो होतो ना आपण. नेहाताई कधी येणार आहे? मले काय माहित हो माया पोरीले कोण सांगन. तिले काय स्वप्न पडन काय तुम्ही शेगावले चालले म्हणून. आत्याबाई तुम्ही नाही सांगितलं का त्यांना? मी कायले सांगू हो मले काय गरज पडली. घरातल्या साऱ्याच गोष्टी नेहाताईला सांगता, मग हे नाही सांगितलं काय? हो बाई मले अशी सवय नाही इकडचं तिकडे करायची. मी राहीन एकटी ह्या घरात. तुम्ही जा शेगावले. ते काय भेव लागते काय कोणाचं. तुम्ही शेगावले जा नाही तर शिर्डीले जा. खरंच का आत्याबाई? थांबा बरं मी फोन लावतो नेहाताईला. हा हॅलो नेहाताई. बोला वहिनी, आज कसा काय फोन केला? काही नाही असाच केला नेहाताई फोन तुम्हाला. काल माझ्या हातून कपच फुटला. कप तर फोडलाच वहिनी, पण काचेचा ग्लास पण फोडलाय तुम्ही. हो 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 ग्लासही फुटला ना. आज तर माझ्या हातून अर्धा लिटर दूधच उतू चाललं गेलं. वहिनी अर्धा लिटर नाही 1 लिटर दूध. ना अर्धा लिटर होतं का 1 लिटर होतं माहितच नाही मला. आणि नेहाताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आज तर मी एक मस्त ड्रेस घेतला. हो हो वहिनी माहित आहे, गुलाबी कलरचा ना. काय आत्याबाई तुम्ही तर तुमच्या पोरीला एका मिनिटाची खबर देता. शेगावला चाललो हे नाही सांगितलं का नेहाताईला की विचारू फोन करून. आई आई काय म्हणता वा? काय झालं? आई मला एक सांग, नेहमी मुलंच मुलीला प्रपोज काम करते, मुली काम नाही करत? अहो बाई बरेच वर्षापूर्वी सुपर नखानं प्रयत्न केला होता पण तिचं नाक कापून टाकलं ना म्हणून. no. आत्याबाई ओ आत्याबाई इकडे आहे का तुम्ही? हे घ्या नेहाताईचा फोन आला होता. अरे बंदही झाला. काय म्हणत होती हो बाई? तू बोलली नाही का तिच्यासोबत? आत्याबाई नेहाताईचा फोन आला होता. म्हणत होत्या की त्या सासूपासून वेगळी राहतो. हो का हो बरं झालं बाई, नाहीतरी तिची सासू लई किरकिर लावे मापुरीच्या मागं. बरं झालं एकदाची डोकेदुखी गेली. आत्याबाई माझंही लय डोकं दुखत राहते व तुमच्या किटकिटीनं. लय असं वाटते आता की मी बी वेगळं राहावं म्हणजे माझी पण डोकंदुखी तरी कमी होईल. बाई तू अशी वेगळी नको राहू. मी आता कधीच बोलणार नाही तुले. तोंडाले कुलूप लावतो. अब आया ऊट पहाड़ के नीचे.
आता तर लग्नाचा सीझन चालू झाला आणि यावर्षी किती सारे लग्न आहे. आपल्या घरीच 4-5 पत्रिका आल्या. मग तू आता कोणाकोणाच्या घरी जाशील ना लग्नाले? हो ना बाई, 4-5 पत्रिका आल्यात. आता सगळ्याच्या घरी लग्नाले जा तर लागतेच हो बाई. पण नाही गेलं तर तुझ्या लग्नाले कसे येतील बाई ते? अहो आई, मला सांग, सासूची अपेक्षा काय असते सुनीबद्दल? सासूची अपेक्षा काय? सासूले असं वाटते की सुनबाई सुंदर, गोरी, सुशिक्षित आणि संस्कारी असली पाहिजे. मग सुनीची अपेक्षा काय असेल? आणि सुनेले असं वाटते की सासूच नसावी. आली का आई तू? अहो आई, मला एक सांग, तू मालूबाई सोबत काल खोटी कोण बोलली? खोटी? मी कायले खोटी बोलली व? अहो आई, मग ती मालूबाई तुले काल शपथ खाऊ घालू राहिली होती तर तू खाल्ली काऊन नाही? अहो बाई, मी घरूनच जेवून गेलती तर मग शपथ कायले खाऊ? पोटात भूक तर असली पाहिजे ना. ओ आई, आई पेट्रोल. काय झालं व? ओ आई पेट्रोल. मला वाटलंस तू पेट्रोल खतम होईपर्यंत गाडी चालवशील म्हणून. दे इकडे चाबी, मी चालली बाहेर. ओ आई, आपली स्कूटी पेट्रोल पंपवर चोरी गेली म्हणून फक्त चाबीच घेऊन आली मी. पेट्रोल पंपवर स्कूटी चोरी गेली? अहो, ती आता आई सॉरी. आई, तू पूजा तर केली आता, मग तू एवढी नाराज काऊन आहे? पूजा केल्यावर तर लोक किती आनंदात, किती प्रसन्न वाटतात. तुझा ते चेहरा उतरला दिसते. नाही हो बाई, नाराज कुठे आहे मी? मी विचार करून राहिली होती. अशा कोणत्या गोष्टीचा विचार करून राहिली होती तू? व मी असा विचार करून राहिली होती की सर्वात जास्त पूजा भारतातील लोक करतात, पण सर्व टॅलेंटेड मुलं जपानमध्ये पैदा होतात आणि सर्वात जास्त लक्ष्मीची पूजा भारतातील स्त्रिया करतात. की पैसा USA मध्ये जातो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सांग, पूजा आम्ही करावी आणि फळ बाहेरच्या देशातील लोकांना मिळावं. वा, कोणीतरी आहे बाई मधात जो पुरी रॉंग नंबरची फिरकी घेऊन राहिला. हो, सरकारने याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. भाई, तू इथं काय करून राहिली? तुला माहित नाही काय, ते चौकातली शांती नाही काय, ते शांती ते पळून गेली ना. काय पडून गेली? जाऊ दे, तशी तिले आगाऊबाई होती, नेहमी फोनवरच बोलत राहे. हो पण आई, ते जाऊ दे ना, ते आपल्या बाबाला घेऊन गेली ना. No.